तर लोकांच्या अशा मागण्या काय आहेत का? हां, मागण्या आहेत. म्हणजे रस्त्याच्या असतील किंवा लाईटची, पाण्याची आहे. ज्यांची अडचण आहे त्यांनी सांगितले आणि ते आम्ही सोडवू असंही सांगितले आमच्या म्हणजे उमेदवार जे आहेत त्यांनी. तुम्ही असं काय लिहून वगैरे घेतलेत का कशावर? म्हणजे ज्यांच्या अडचण आहे त्यांचं आम्ही म्हणजे नाव वगैरे लिहून घेतले, म्हणजे आम्हाला पण लक्षात राहावं, त्यांच्यापर्यंत आम्हाला ते पोहोचवता यावं यासाठी. आता तुमचे जे प्रचार आहेत जोमामध्ये चालू आहे. हो आहे. काय चिन्ह काय आहे तुमच्या पक्षाचं? नारळ आहे. नारळ चिन्ह. हो. लोकांचा चांगला प्रतिसाद हो, मिळतोय. अगदी उत्तम आहे. तुम्ही गेल्या 2 दिवसापासून या प्रचार यंत्रणेमध्ये आहे. तुम्हाला या निवडणुकी संदर्भात काय सांगायचं आहे आणि प्रचार करत असताना तुम्हाला आलेला अनुभव ते सांगा. प्रचार करताना अनुभव तर खूपच छान येतोय, कारण हे सगळे माझ्या वहिनी लोक आहेत आणि त्यांची माहेरच आहे. त्यामुळे प्रत्येकजण काय म्हणतो, यशराजे साळुंखे पाटील आमच्या गावचा उमेदवार आहे, पहिल्यापासून आले गेलेले आहे, त्यामुळे आमची ओळखच आहे, त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार. आणि जवळागाणातून म्हटलं तर पंचायत समितीला पूनम सुदर्शन इंगवले ह्या पण आमच्या जवळच आहेत आणि सूर्यादित्य दीपकराव साळुंखे पाटील हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. दोन्हीही उमेदवार तरुण आहेत, आम्ही त्यांना संधी देणार म्हणतात आणि त्यांच्याकडून भरपूर कामं करून घेऊ. कुठले पण असू दे, शैक्षणिक असू दे, कुठलं पण अडचणी असू दे, आम्ही त्यांच्याकडून सोडवू शकतोय. उमेदवार धडाडीचे आहेत, म्हणजे करू शकतील हे सगळं, कारण त्यांना कसं आहे, तरुण असल्यामुळं ते त्यांचे मतं जाणून घेतील. म्हणून त्यांना असं वाटतं की आम्ही ह्यांनाच उमेदवारी फिक्स झाले किंवा हे चांगले हे आहेत, व्यक्ती चांगले आहेत, त्यामुळे आम्ही ह्यांनाच पाठिंबा देणार. जे प्रचार यंत्रणा राबवत आहे, लोकांकडे मत मागताय, कुठल्या आधारे मत मागताय तुम्ही? काय म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे तुमच्या उमेदवारांना? काय म्हणजे काकासाहेब साळुंखे पाटील असतील किंवा आबासाहेब असतील, यशदादा असतील, यांच्या कुटुंबानी जनतेसाठी खूप केलेलं आहे. कारण स्वतःचे कार्यक्रम असू दे किंवा काही त्यांचं शिक्षण असू दे, ते सुद्धा म्हणजे परीक्षा वगैरे असेल तर इकडचे कार्यक्रम असू दे, कोण वारला असेल तर त्याच्या मातीला किंवा कुणाचा साखरपुडा आहे, कुणाचं लग्न, स्वतःच्या शिक्षणाला किंवा स्वतःच्या सुखाला त्यांनी कधी महत्त्व दिलं नाही, पण प्रत्येकाच्या सुखदुःखात त्यांनी सामील झाले. आणि तसं तर म्हटलं तर राजकीय कुटुंब म्हटलं की कुटुंबाला वेळ देता येत नाही, पण ह्या लोकांनी जनतेला खूप वेळ दिला. आबासाहेबांनी पण सर्वांचीच कामं केली मी अशी म्हणते, कारण आम्ही बघितले, जवळून बघितले त्यांना. यशदादासुद्धा अगदी 8वी-9वीच्या असताना त्यांना गावात किंवा परगावला कोण मयत झालं तर तिथं त्यांना पाठवले, पण त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणून त्यांनी कधी असं केलं नाही की म्हणजे का माझ्या लहान मुलाला पाठवू, किंवा आपण असं म्हणतो ना अजून त्याचं वय नाही, पण असं वयाचा पण नाही विचार केला. किंवा घरगुती कार्यक्रम असू दे, ते 5 मिनिट अटेंड करतील, पण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून पोचतील. आणि खायचं प्यायचं जवळच्या असं घराण्याची परंपरा आहे की तो माणूस कधीच नाराज होऊन जात नाही. तुमचं भले एखाद्या वेळेस काम मागं पुढं झालं असेल किंवा होत नाही म्हणून सांगितलं असेल, पण जवळची एक परंपरा आहे. काकासाहेब साळुंखे पाटलांना काही मी ओळखलं, म्हणजे मी नव्हतं, माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस, पण आबासाहेब वगैरे म्हटलं तर आम्हाला त्यांची आदरयुक्त धाक पण तेवढाच आहे. आणि त्यांचं एक आहे की आलेला व्यक्ती जेवल्या खाल्ल्याशिवाय तर आमच्या काकीनी कधीच पाठवलं नाही. किंवा गरीब व्यक्तींना त्यांनी काय केलेलं आहे, अन्न, वस्त्र, कुणाचं लग्न जमलं असलं तर अगदी शालू बांगड्यापासून त्यांनी सगळं घेतलेलं आहे. आणि मला एक काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस काकासाहेब साळुंखेंची पेन्शन मंजूर झाली त्यावेळेस मागासवर्गीयांना कुणाला अगदी मणी नसतील, कुणाला कानातलं नसेल, ते आमच्या आजीनी मला वाटतं 1-2 पेन्शन तर ती सगळ्या लोकांना जवळ्यातल्या किंवा त्यांचे जे म्हणजे नातेवाईक आहेत पण त्यांच्या ओळखीचे, त्यांना 2-2 ग्रॅम सोन्याचं कानातलं किंवा गळ्यातलं प्रत्येकाला असं घेऊन दिलेलं आहे. आणि कुणाचं पण लग्न असू दे, म्हणजे आमच्या आता घरात त्यांच्या कामगार असते, त्यांच्या मुलीचं लग्न झालं तर आवर्जून रुकवतापासून अगदी त्यांना कुठल्या कुठल्या रेसिपी येतात ते सुद्धा स्वतः करून. कुणाला नॉनव्हेज आवडत असेल, पाहुणे असू दे, तर त्याच्याबरोबर 10-5 लोकांना त्यांनी करून घातलेलं स्वतःच्या हाताने. म्हणजे आतापर्यंत साळुंखे पाटील परिवाराने जे निस्वार्थपणे समाजाची सेवा केली, जे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण केलं, त्याच पद्धतीने तुम्ही त्या आधारे लोकांना मतदान मागताय. आता हे जे काय आघाडी झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेबांचे, त्या संदर्भात सर्व कार्यकर्ते मिळून काम करतायत का? हो, करतेच. कारण ना दीपक आबा साळुंखे पाटलांनी तर गणपतराव देशमुखांच्या बरोबरच होते, 20-25 वर्ष असतील, मी ते का अंदाजाने सांगू शकत नाही. पण आता
बाबासाहेब आणि आबासाहेबांची युती झाल्यामुळं आता सगळ्या म्हणजे परिसरातील लोकांना म्हणजे वयस्कर लोकांना 2 आबा एकत्र आलेत ह्याचा खूप आनंद होतोय. मग काय आमची म्हणजे काळजी करू नका असं सांगतात त्यांनी. आणि आम्हाला चांगलं वाटलं 2 आबा एकत्र आहेत. आणि आता बाबासाहेब देशमुख आमदार आणि यशराजे साळुंखे पाटील हे पण 2 म्हणजे तरुण पिढी आहे आणि ती असा तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत असं आम्हाला सर्व महिलांना वाटते. असं म्हणजे तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि जवळ्या भागामध्ये यशराजे साळुंखे पाटील हे जर 2 व्यक्ती झाल्या तर या भागाचा विकास होऊ शकतो. धन्यवाद. निवडणूक चालू आहे, हां, त्या संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही? सध्या जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. आम्हाला यश दादा तरुण उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला कामाची भरपूर अपेक्षा आहे आणि ती करतील हा विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. बरं, आता तुमची यंत्रणा काय कुठल्या पद्धतीने चालू आहे? यंत्रणा प्रचार यंत्रणा आम्ही वाडी वस्ती गाव भेटी घेतली त्या, बैठका घेतल्या त्या, अजून होम टू होम प्रचार चालू आहे. बरं, मग आता गेल्या महिन्यापासून एक नवीन नेता तयार झाला तालुक्यामध्ये तुमच्या गटामध्ये. त्यांनी काय भरपूर का कुठं बाकडं बसवून दिलेत, कुठं काय काय असं काय केलं? ती 4 दिवसाचा आहे. हो, बरं, ती काय कायमस्वरूपी आहे काय, ती जिथं इलेक्शन लागेल तेव्हाच येणार ती. परत आता 7 तारखेपासून दिसणार नाहीत कुठं ते. बरं, आपल्याला कायमस्वरूपी जर आपली कामं करून घ्यायची असतील आणि कायमस्वरूपी जायचं असेल तर ते आपल्याला जवळ्याला किंवा बाबासाहेबांकडे जायला लागणार आहे. म्हणजे तुमची जर जे काही कामं असतील ते कामं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा ही ह्या गटावरती प्रादुर्भाव हा दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख ह्या दोघांचंच ह्या गटामध्ये प्रादुर्भाव जास्त आहे. आणि त्यामुळे यशराजे साळुंखे पाटील आणि पूनमताई इंगोले हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. तरी पण तुमच्या गावातनं काय लीड किती लीड वगैरे काय भेटलं? आमच्या गावातून साधारणतः दोन्ही गटाचं मिळून 500च्या आसपास लीड मिळू शकेल अशी खात्री आहे आम्हाला. दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार